हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आज आपण बघूया की कॉट पाइपिंग इतकी बारीक ते विदाऊट कॅनव्हासच्या गळ्यामध्ये कशी पद्धतीने तयार करायची. चला तर मग. आपण एक क्रॉस मध्ये पाइपिंग साठी एक गोल्डन कलरचा कापड घेतलेला आहे. ठीक आहे. त्याला कॉर्नर मध्ये अगदी असा कॉट घ्यायचा बारीकवाला आणि तो अगदी शेवटी कोपऱ्यात ठेवायचा आणि हळूहळू कॉटच्या अगदी बारीक अशा कॉट दिसेल अशी बारीक शिलाई मारत न्यायची. म्हणजे कॉर्ड आपला साईडला राहील आणि शिलाई आपली एकदम त्याला चिपकून राहील. ती मारून झाल्यानंतर जो उरलेला फॅब्रिक आहे त्याला वरतून अशी फोल्ड मारत न्यायची. ठीक आहे. फोल्ड मारत नेली आपण. आता आपला मेन पार्टला जो पण कॉर्नर आहे त्याला असं वरतून सरळ बाजू आपल्या वरती दिसली पाहिजे कॉटची आणि कॉट कपड्याच्या साईडला राहिला. ठीक आहे. हा कॉर्नर आहे, तिथे ट्रायंगल येणार आहे. तो आपण कॉर्ड लावून पलटवून घेतला आणि शिलाई बाहेर काढून घेतली. आता तिथे एक ट्रायंगल करायचं छोटंसं आणि पुन्हा कॉर्ड सेट करून पुन्हा अगदी कॉर्डच्या बाजूनी बारीक बारीक शिलाई मारत न्यायची. बारीक म्हणजे एकदम कॉर्डच्या कॉर्नरला आली पाहिजे शिलाई, दूर नाही. हळूहळू लावत न्यायची. ठीक आहे. माझ्या पावडीमध्येच ही कॉर्डची पाइपिंग डायरेक्ट छान येते म्हणून मी सिंगल फूट वापरलेला नाहीये. तेवढा कॉर्ड लावून झाला की वरून एक प्रेस शिलाई द्यायची, ती पण एकदम कॉर्डच्या बाजूनी द्यायची, म्हणजे फिनिशिंग त्याने छान येते. आता हळूहळू गळा सेट करत शिलाई मारत न्यायची. शिलाई मारून झाल्यावर हे बघा किती छान त्याचं कॉर्नर आलेलं आहे आणि ही आपण डायरेक्ट